माझे नाव शैला ठाकरे। डीबीटीचे पैसे कळत नसल्यामुळे आम्ही मागे 2-3 महिन्यापासून इथं फेरी मारत होतो आणि मागील काही 3-4 वर्षापासून आमचे पेंडिंग पैसे पडत नव्हते। त्याच्यामुळे सुद्धा आम्ही वैयक्तिक सुद्धा इथं फेरी मारत होतो। तर ते हे प्रकल्पाचे सांगायचे की नाशिकला सांगावं लागेल, इकडे सांगावं लागेल, तिथून प्रोसेस चालू आहे, इथून प्रोसेस चालू आहे, असं ते आम्हाला सांगत होते। तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून इथं 3-4 उपोषणं केले तरी कोणी आमची दखल अंदाज करायचे नाही। आणि मागच्या आठवड्यात आम्ही शुक्रवारी पण बसलेलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं 101% तुमच्या खात्यावरती पैसे पडणार। तरी आजही पैसे आमचे पडलेले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही इथं अजून पण थांबलेलो आहेत आणि जोपर्यंत आमचे पैसे पडणार नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहेत। सर आलेले आहेत, राजेशदादा पाडवी आणि मंत्री महोदय आलेले आहेत। तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता यापुढे असं होणार नाही, नियमितपणे पैसे पडतील। तर मी एकच सांगेन की सरांना धन्यवाद म्हणते आणि यापुढे असं काही व्हायला नको आणि आमच्या आदिवासी मुला मुलींना असा त्रास कधीच होऊ नये असं मी। जिल्हा शहादा इथून आमच्या पावरा समाजाच्या भगिनीचा खून झाला होता। त्यानंतर जवाहरला जातेवेळी आमच्या मुली डीबीटीचे पैसे न मिळाल्यामुळे कार्यालयामध्ये थांबून प्रकल्प कार्यालय धुळे येथे भेट दिली असते। आमच्या मुली, माझ्या मुली आदिवासी विभागाचा जो केंद्रबिंदू आहे, आदिवासी विभाग यानंतर असा निश्चय केलेला आहे, वसतिगृहात, आश्रमशाळेत व शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलं मुली हा आदिवासी विभागाचा केंद्रबिंदू आहे। त्यांना डीबीटी न मिळाल्यामुळे उपोषण करण्याची जे संधी त्यांनी घेतली होती त्यांना मी आश्वासित केलं। आज सायंकाळपर्यंत निश्चितच 80% मुलींच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार, काही राहिलेले पैसे उद्यापर्यंत जाणार आहे। त्यामुळे मी जबाबदारी सांगतो, या राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाप्रती खूप चांगले धोरणात्मक निर्णय झालेले असल्यामुळे यानंतर वसतिगृहात राहणारे, वसतिगृहात न राहणारे, आश्रमशाळांमधील सर्व विद्यार्थी नियमितपणे डीबीटी मिळेल अशा प्रकारचा मी संकल्प केला आणि ते निश्चित पूर्ण करेल अशा प्रकारचा असू। धुळे जिल्ह्यात तुमचा आदिवासी विभागाअंतर्गत प्रकल्प कार्यालय एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प धुळे येथे भेट दिली असता धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षण घेणारे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या योजनेचा त्यांना लाभ नियमितपणे मिळत नसल्यामुळे, मानधन नियमितपणे मिळत नसल्यामुळे आज सर्व माझे मुलं आणि मुली प्रकल्प करण्यात आले असता त्यांच्याशी संवाद आणि हितगुज साधला आणि संवाद आणि हितगुज साधल्यानंतर त्यांच्याशी त्यांचं मत लक्षात आलं। आज सायंकाळपर्यंत आणि उद्या 11 वाजेपर्यंत 100% विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये स्वयोजनेचा निधी जाणार आणि मी सर्व विद्यार्थ्यांना आश्वासित केलं, शब्द दिला, यानंतर डीबीटीचा निधी रक्कम नियमितपणे मिळेल, विलंब होणार नाही अशा प्रकारचं आश्वासित केलं आणि हा माझा शब्द आहे। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तत्परतेने काम करत असल्यामुळे आदिवासी विभागसुद्धा तत्परतेने काम करेल आणि कोणत्याही विद्यार्थ्याला भविष्यात उपोषण करायची संधी मिळणार नाही, वेळ येणार नाही अशा प्रकारचा मी धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे।
आदिवासी आश्रमशाळा ज्या ज्या ठिकाणी आहे, मुलामुलींचे वसतिगृह आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व आदिवासी आमदार, मंत्री, राज्यमंत्री, सर्व अधिकारी एक एक आश्रमशाळा आणि वसतिगृह दत्तक घेऊन दिनांक 7 फेब्रुवारीला त्या आश्रमशाळेमध्ये वसतिगृहामध्ये मुक्कामी जाऊन ते दत्तक घेऊन तो योग्य ते बदल आणि विकास करणार आहे, अशा प्रकारचा आदिवासी विभागानं निर्णय घेतलेला आहे.